शोधू कुठर धावू कुठर मीच स्वतःला पाहू कसर या मावळ्यातून मावळून मी कधीच गेलार माझा राजा र माझा शिवबार माझा राजा र माझा शिवबार शोधू कुठर धावू कुठर मीच स्वतःला पाहू कसर. नमस्कार. शिवराज्याभिषेक सोहळा या दिनाच्या सगळ्यांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी अमृता पोद्दार, अमृताच मॅथ टीचिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला होता 6 जून 1674. शिवाजी महाराजांचा जन्म 1630 साली झाला होता, इसवी सन 1630 मध्ये. आणि अवघे 50 वर्षामध्ये शिवाजी महाराज आज सुद्धा आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहेत. असं का? कारण शिवाजी महाराजांनी खूप छान, खूप मोठं असं महान कार्य केलंय की लोक त्यांना विसरू शकत नाहीत. आजच्या या दिनी खरं तर खूप चांगला दिवस आहे. आजच्या दिनी शिवाजी महाराजांचा खूप मोठा गाजावाजा असतो आणि होणारच, कारण भरपूर मावळ्यांनी शिवाजी महाराजांना साथ दिली आणि त्या मावळ्यांमुळेच आज आपण महाराष्ट्रात व्यवस्थित आहोत. शिवाजी महाराजांनी अवघ्या 15व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली, स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. नंतर त्यांचा प्रवास आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आग्र्याहून सुटका वगैरे खूप संकट आली. त्या संकटांशी सामना करत त्यांनी महाराष्ट्र, खरं तर आपण म्हणतो की भारत हा 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला, ओके. पण शिवाजी महाराजांनी आज 6 जून 1674 सालीच, म्हणजे खरं तर त्याच दिवशी स्वातंत्र्य दिन साजरा केला शिवाजी महाराजांनी. म्हणून खरं भारत स्वतंत्र झाला ते आज 6 जून 1674 मध्ये, ओके. मग हे सांगायचा हेतू एवढाच आहे की आपण म्हणतो की लॉकडाऊन आहे, लॉकडाऊनच्या काळात अभ्यास नको करायला, एकदा का शाळा चालू झाली की नंतर आपण अभ्यास करू वगैरे वगैरे. मग शिवाजी महाराज 50 वर्षाचा जो कालखंड होता, शिवाजी महाराजांनी प्रत्येक गोष्टीचं नियोजन केलं होतं. त्या पद्धतीनं तुम्ही नियोजन केलंय का? थोडासा विचार करा. कधी त्यांची लढाई होती, कधी किती संकट आले, त्या संकटाचा सामना करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे जे नियोजन केलं होतं 30 वर्षापूर्वीच, 30 वर्षाचं 50 वर्ष त्यांनी आधीच नियोजन केलं आणि त्या नियोजनाप्रमाणे ते वागले. त्यामुळं आज सगळीकडे त्यांच्या नावाचा गजर होते. मला सांगा, आज आपली लोकसंख्या आहे 130 करोड. 130 करोड लोकसंख्येमध्ये आपलाच जन्म का झालाय? वेगळं काहीतरी करण्यासाठी, वेगळं काही बनवण्यासाठी. कधी विचार केलाय का की आपल्या भारतामध्ये इतकी लोकसंख्या आहे तरी पण माझा जन्म झालाय? आपण काय करतो, इतकं चांगलं आपला जन्म आहे ते फक्त एन्जॉय वगैरे करण्यात आपलं आयुष्य असं कधीच घालवायचं नाही. प्रत्येक वेळेस संकट येतात, त्या संकटातून आपण वेगळं काहीतरी शिकायचं असतं, वेगळं काहीतरी निर्माण करायचं असतं असं मला वाटतं. म्हणून मी आज खरं तर हे गाणं चैतन्यने खूप छान म्हणलं आहे, खूप छान वाटलं. आज सकाळी मी ऐकलं होतं, त्यामुळे थोडंसं तुम्हाला मी हिंट दिली. म्हणजे महाराजांनी काय केलंय हे तुम्ही स्वतः पण बघा, त्यांच्याविषयी वाचा, वाचन करायची सवय लागू द्या. तेव्हाच तुम्ही स्वतः काहीतरी बनणार, स्वतः काही घडणार. आणि मी सारखं सांगते की लॉकडाऊनचा चांगला वापर करा, चांगला उपयोग करा. घरी बसताय, जे तुम्हाला सब्जेक्ट, मॅथ्स म्हणजे मॅथ्सच नाही, तुम्हाला कोणते पण सब्जेक्ट जर अवघड वाटत असतील तर लॉकडाऊन खरंच तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. असं वेळ परत कधीच मिळणार नाही. सो व्यवस्थित अभ्यास करा आणि शिवाजी महाराजांनी जे कार्य केलंय, जे तुम्ही त्यांचे प्रत्येक जयंती वगैरे सगळं साजरे करता, शिवाजी महाराजांनी त्या पाठीमागं काय केलंय हे सगळं मिळवण्यासाठी त्याचा सखोल अभ्यास करा आणि तुम्ही पण त्या पद्धतीनं वाटचाल करा. सो एवढंच सांगते की बेस्ट ऑफ लक फॉर युअर ब्राईट फ्युचर. आणि आज आपण आपला जो पुढचा व्हिडिओ आहे
प्रॅक्टिस सेट 1.3 त्यातलं 5वं एक्झाम्पल ते आपण बघणार आहोत. सो लेट स्टार्ट. 5वं एक्झाम्पल बघा. 4m plus 6n equal to 54, 3m plus 2n equal to 28. हे एक्झाम्पल कशा पद्धतीने सॉल्व करायचे ते आपण बघूया. फर्स्ट आहे असं एक्झाम्पल आपण राईट करतो. तेच करू. 4m plus 6n equal to 54, 3m plus 2n equal to 28. ओके. सेकंड नेक्स्ट स्टेप आपली काय असते? डी डी dm dn फाइंड आउट करायचं आणि त्याच्यावरून m आणि n च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. हे आपले एम आहे. मग त्या पद्धतीने डी फर्स्ट आपण फाइंड आउट करू. डी इक्वल टू डी फाइंड आउट करताना कॉन्स्टंट कडे आपण लक्ष देणार नाही. m चे कोएफिशिएंट आहे 4, 3, n चा कोएफिशिएंट आहे 6, 2. हे सॉल्व करूया आपण. सॉल्व करतो कसं? तितकंच गुणाकार करणार. इथून इथं, इथून इथं. 4 into 2 minus 6 into 3. 4 into 2 8 minus 6 into 3 which is 18. 8 minus 18 minus 10. Minus 10 कसं आलं? So therefore D equal to minus 10. Minus 10 कसं आलं? 18 मधून 8 गेल्यानंतर 10 येणार. पण लहान संख्येतून आपण मोठी संख्या वजा करतोय त्यामुळे मायनस 10 आलं. सेकंड वन dm इक्वल टू. आता m चे कोएफिशिएंट m चे बघायचे नाहीत, इग्नोर करायचे. फर्स्ट कॉन्स्टंट घ्यायचा 54, 28, 6, 2. मग तिरकस गुणाकार करा. आता हे पण तिरकस गुणाकार करतोय. 54 into 2 minus 28 into 6. 54 into 2 किती येणार? 108 minus 168. 108 minus 168. 168 minus 108 किती येणार आहे? 60. ओके. पण इथे लहान संख्येमधून मोठी संख्या आपण वजा करतोय म्हणून -60. सो dm इक्वल टू -60 येणार. इथपर्यंत समजलं? नेक्स्ट dn कॅल्क्युलेट करूया आपण. dn इक्वल टू काय येणार? n चे कोएफिशिएंट इग्नोर करा. फर्स्ट m चे कोएफिशिएंट घ्या आहे असं. देन कॉन्स्टंट 4, 54, 3, 28. जर इथे दिसायला काय अडचण होत असेल तर ही स्टेप मी इथे राईट करते. बघा. dn इक्वल्स टू 4, 3, 54, 28. ओके. ते कॅल्क्युलेट करूया आपण. म्हणजे तिरकस गुणाकार करतोय. 4 into 28 minus 3 into 54. 4 into 28 112 minus 3 into 54 162. करा सबट्रॅक्टिंग. 162 minus 112 0 5. म्हणजे इथं किती येणार? 50. ओके. 50. मग लहान संख्येमधून इथं पण मोठी संख्या आपण वजा करतोय. मग इथं किती येणार? -50. सो dn इक्वल टू -50. ओके. आता dm आणि dn आपण कॅल्क्युलेट केले. आता राहिला प्रश्न कॅपिटल m आणि n फाइंड आउट करायचा. m फाइंड आउट करणार dm अपॉन dn, dm अपॉन d. असंच का? कारण हा फॉर्म्युलाच आहे आपला. dm मिळालाय -60, d मिळालाय -10. मायनस मायनस इथंच प्लस होणार. बघा 10 × 10, 10 × 60. म्हणजे m मिळाला आपल्याला 6. n काढू आता आपण. सेम n इक्वल टू dn अपॉन d. dn ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट झाली -50. d ची व्हॅल्यू आहे -10. बघा d ची व्हॅल्यू -10. सो मायनस मायनस इथंच प्लस झालं. 10 × 10, 10 × 5 = 50. सो ही व्हॅल्यू आली 5. म्हणजेच n इक्वल टू आलं 5. सो आपलं सोल्युशन फाइंड आउट झाले. सोल्युशन इज 6, 5. शॉर्टकट मध्ये परत सांगते काय काय केलंय.
आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन दिले होते आणि ते सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला क्रॅमर्स मेथडने सॉल्व्ह करायचं होतं. त्यासाठी फर्स्ट आहे असे इक्वेशन मी घेतले. नेक्स्ट डीएम आणि डीएन फाइंड आउट केलं. डी कशा पद्धतीने फाइंड आउट केलं, कॉन्स्टंट टर्म आपण बघणार नाही, इग्नोर करणार आहे. एम चे कोएफिशियंट एन चे कोएफिशियंट आहे असे लिहिले, तिरकस गुणाकार केला, डी मिळाला -10. त्याच पद्धतीने डीएम फाइंड आउट केलं. डीएम फाइंड आउट करताना एम चे कोएफिशियंट कडे आपण लक्ष देणार नाही. एम चे कोएफिशियंट म्हणजे काय नेमके, एम चा सहगुणक जो की इथं 4 आणि 3 आहे हे आपण बघणार नाही. फर्स्ट कॉन्स्टंट आहे असं लिहिलं, देन एन चे कोएफिशियंट 6 आणि 2 आहे असे लिहिले, तिरकस गुणाकार केला, डीएम फाइंड आउट झाला -60. त्याच पद्धतीने डीएन कॅल्क्युलेट केलं. एन कॅल्क्युलेट करताना एन चे कोएफिशियंट घ्यायचे नाहीत, म्हणजेच एम चा फर्स्ट घ्यायचं कोएफिशियंट 4 3, देन कॉन्स्टंट घ्यायचे 54 28. हे सॉल्व केलं, ते मिळालं आपल्याला -50. मग एम कॅल्क्युलेट केलं, डीएम अपॉन डी तो आला 6 आणि एन कॅल्क्युलेट केल्यानंतर ते आलं 5. या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व केले. सो नेक्स्ट आपण 6 एक्झाम्पल बघू. 6 एक्झाम्पल बघा. 2x + 3y = 2, x - y upon 2 1 upon 2. आता हे एक्झाम्पल खाली डिनॉमिनेटरला 2 दिल्यामुळे तुम्हाला जरा भीती वाटत असेल तर भ्यायची काय गरज नाही. मी पहिल्यापासूनच सांगते, फर्स्ट व्हिडिओ पासून आपण एक्झाम्पल सॉल्व करतोय. आपलं एम आहे x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. त्यासाठी दिलेलं गणित आहे असं पण तुम्ही सोडवू शकता किंवा एक्झाम्पल इझी करून पण आपण सॉल्व करू शकतो. फर्स्ट आपण काय करू, दोन्ही इक्वेशनला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आपण मानू. पहिल्यांदा सपोज करूया. बघा आन्सर 2x + 3y = 2, इक्वेशन 1, x - y upon 2 = 1 upon 2, इक्वेशन नंबर 2. आता हे जे 2 आहे ते मला कॅन्सल करायचंय. मग कॅन्सल करण्यासाठी मी काय केलं, इक्वेशन 2 ला होलला 2 न मल्टिप्लाय केलं. मग इथं म्हणा मल्टिप्लाय इक्वेशन 2 by 2, मल्टिप्लाय इक्वेशन 2 by 2. आपण इक्वेशन 2 ला 2 ने मल्टिप्लाय करू. मग मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार आहे बघा, 2 × x - 2 × y upon 2 = 2 × 1 upon 2. मग 2 2 इथे एकमेकाला कॅन्सल होणार आहेत. बघा हे 2 एकमेकाला कॅन्सल, इथलं 2 एकमेकाला कॅन्सल होणार. काय राहिलं मग, 2 × x 2x - y = 1. बघा सिंपल इक्वेशन तयार झालंय. त्याला आपण म्हणू इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन नंबर 1 आणि 3 चा फक्त विचार करायचा, इक्वेशन नंबर 2 चा विचार करायचा नाही. मग आपण लिहूया का खाली जे इक्वेशन आले ते. काय आहे इक्वेशन 1 आपलं, 2x + 3y = 2, 2x - y = 1. आता ह्याच्यावरून आपण x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. फर्स्ट डी कॅल्क्युलेट करूया. डी कॅल्क्युलेट करताना x चे कोएफिशियंट आहे असे घ्या, y चे कोएफिशियंट आहे असे घ्या. मग आपण डी कॅल्क्युलेट करताना x चे कोएफिशियंट घेणार 2 2, y चा कोएफिशियंट 3 - 1. मागच्या एक्झाम्पल सारखं कॅल्क्युलेट करूया. आता हे आपण तिरकस गुणाकार करा, म्हणजे 2 न इथं मल्टिप्लाय करा, 3 न इकडे मल्टिप्लाय. 2 × -1 - 3 × 2, 2 × -1 येणार -2, 3 × 2 येणार -6, मायनस मायनस प्लस होणार, 6 + 2 8 होणार. मोठ्या संख्येचं साइन द्या. मोठी संख्या 6 आहे, 6 ला मायनस साइन आहे, सो आपला आन्सर पण आलं -8. ओके. नेक्स्ट dx फाइंड आउट करूया आपण. dx = x घेताना x चा कोएफिशियंट इग्नोर करा इथला. मग फर्स्ट कॉन्स्टंट घेऊया आपण 2 1, देन y चे कोएफिशियंट घ्या 3 - 1, कॅल्क्युलेट करा. काय येणार मग हे 2 × -1 - 3 × 1. काय येणार मग हे मल्टिप्लाय करा इथं 2 नी. -2 3 × 1 -3 which is also मायनस मायनस प्लस होणार. 3 + 2 -5. मोठ्या संख्येचं चिन्ह द्या -5. सो dx = -5. आपलं d किती आलंय, d ची व्हॅल्यू आपली आली -8. ओके, -8 dx मिळाला -5. देन लास्ट वन dy कॅल्क्युलेट करा. मी प्रत्येक वेळेस इथं असं तिरकस गुणाकार करण्यासाठी हे चिन्ह हे साइन दाखवते. परीक्षेमध्ये असं साइन करायची काही गरज नाही.
तुम्हाला वाटेल हे साइन कंपल्सरी आहे की काय, डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करताना हे -1 मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगते की तिरकस गुणाकार करा, पण तिरकस गुणाकार करायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे तुम्हाला समजण्यासाठी प्रत्येक वेळेस मी असं चिन्ह दाखवते. त्यामुळे तुम्ही पेपरमध्ये राईट करताना असं चिन्ह दाखवायची गरज नाही. एक्झामिनरला वाटेल की हे रॉंग आहे, इथं तुम्हाला 0 मार्क दिले जातील. साइन दाखवायची गरज नाही, फक्त हे तुम्हाला तिरकस गुणाकार आहे समजण्यासाठी मी तुम्हाला या पद्धतीने साइन दाखवले. सो तुम्ही सॉल्व करताना आहे असं बॉक्स आहे असं डिटर्मिनंट ठेवायचा आणि सॉल्व करायचं. मग काय आहे, फॉर एक्झाम्पल मी dy दाखवते कॅल्क्युलेट करून. dy काय येणार आपलं, y चे कोएफिशियंट इग्नोर करा, x चे कोएफिशियंट घ्या 2 2, कॉन्स्टंट घ्या 2 1, तिरकस गुणाकार करा. आता इथे मी काही तुम्हाला असं दाखवत नाही, कसं सॉल्व करायचं सांगते. 2 × 1 - 2 × 2 तिरकस गुणाकार केलाय. 2 × 1 किती येणार आहे 2 आणि 2 × 2 -4. सो इथं किती येणार आपलं -2, कारण दोघांची वजाबाकी करतोय, लहान मधून मोठी संख्या वजा करतोय. सो dy आला आपला -2. आता आपला लास्ट स्टेप राहिला x आणि y फाइंड आउट करायचं. खरं तर मी हे तुम्हाला x आणि y च्या किमती होमवर्कलाच देणार होते, कारण कमेंट बॉक्स मधून मला कळालं असतं की नेमकं कोण कोण हा व्हिडिओ बघितलाय, कोणाकोणाला समजलाय. पण हे थोडंसं वेगळं असल्यामुळे हे मी इथंच तुम्हाला सॉल्व करून देते. बघा x = dx/d = dx ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला -5, d ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली -8. हे मायनस इथंच 5 प्लस होणार. सो 5/8 आपल्याला x किती मिळाला, x = 5/8. आता y कॅल्क्युलेट करूया आपण. y = dy/d. dy किती मिळाले आपल्याला, बघा dy -2, d मिळाले आपल्याला -8. इथंच मायनस इथंच प्लस होणार, मायनस इथंच प्लस झालं 2/8. इथलं तुम्हाला समजलं नसतं म्हणून टोटल एक्झाम्पल मी सॉल्व करून दिलंय. आता बघा इथं 2 च्या पाड्यात 2 आहे, 2 च्या पाड्यात 8 आहे, भाग जातो, बे 4 8. मग आपलं y आलं y = 1/4. सो देअरफॉर फायनल आपलं सोल्युशन इज, काय आलं सोल्युशन 5/8 1/4 आपलं फायनल सोल्युशन. ओके, त्या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व केले. जर कुणाला कुठे अडचण आली तर व्यवस्थित विचारू शकता. सेम मागच्या एक्झाम्पल सारखं व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना काहीच अडचण येणार नाही. जरी अडचण आली तर तुम्ही मला कमेंट मध्ये विचारू शकता काय अडचण आली. शक्यतो अडचण येणार नाही. एक एक्झाम्पल मी 2 किंवा 3 टाइम्स पण सांगते, व्यवस्थित रायटिंग करून देते. अभ्यास जर पहिल्यापासून असेल तर खरंच काही अडचण येणार नाही. त्यातून पण अडचण आलं तर तुम्ही नक्की विचारा, न घाबरता आपलीच मॅडम समजा. ओके, व्यवस्थित सांगणार मी, व्यवस्थित अंडरस्टँडिंग करून घ्या. काय केलं आपण इथं पण सेम इक्वेशन. इथं थोडासा काय बदल केलाय की इथं जे डिवाइड्सला 2 आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं गणित हार्ड वाटते. मग ते इझी जाण्यासाठी आपण काय केलं, इक्वेशन 2 ला 2 न मल्टिप्लाय केलं आणि त्याच्यानंतर जे इक्वेशन 1 आणि 3 आले त्या 2 इक्वेशन वरून आपण टोटल एक्झाम्पल सेम सॉल्व केले. काही वेगळं नाही. तुम्ही 2 न मल्टिप्लाय न करता तुम्ही स्वतः ट्राय करा. काय आहे असं गणित घ्या, आहे असं डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करा, त्याचं पण आन्सर 5/8 1/4च येणार. पण थोडंसं हार्ड जाऊ नये म्हणून थोडीशी मी इझी स्टेप केली इथं. तर अशा पद्धतीने आज आपलं प्रॅक्टिस सेट 1.3 इथं संपलेलं आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.4 घेऊया. माझा असा विचार चालू आहे सायन्सचे पण टोटल व्हिडिओ मी काढायचा प्रयत्न करते. पण तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असंच मिळाला तर लवकरच सायन्सचे पण व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. सो नक्की कमेंट करा, व्हिडिओ कसा वाटला, लाईक करा, सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा, सगळ्या फ्रेंड्सकडं माझा व्हिडिओ शेअर करा. सो थँक्यू.